त्रिपाद नक्षत्र, पुनर्वसू नक्षत्र शांतीपूजा. त्रिपाद म्हणजे 3 पाय किंवा 3 भाग. ज्योतिषशास्त्रानुसार ही अशी नक्षत्र आहेत जी व्यक्तीच्या जन्माच्या वेळी किंवा मृत्यूवेळी अशुभ परिणाम करू शकतात. त्रिपाद म्हणजेच एखाद्या नक्षत्राचे 3 चरण एका राशीत तर दुसरा 1 चरण दुसऱ्या राशीत असणे. एखाद्या राशीत 3 चरण असणे म्हणजेच ते त्रिपाद नक्षत्र. त्रिपाद नक्षत्र पुढीलप्रमाणे: कृतिका, पुनर्वसू, उत्तरा, फाल्गुनी, तसेच विशाखा नक्षत्र, उत्तराषाढ नक्षत्र आणि पूर्वा भाद्रपदा ही प्रमुख त्रिपाद नक्षत्र आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार किंवा धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की वरील नक्षत्रावरती मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी 3 सदस्यांना धोका असतो. म्हणजेच आणखीन 3 सदस्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच या नक्षत्रावरती मृत्यू होणे हे अशुभ मानले जाते. या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी त्रिपाद शांती हा एक विशेष पूजाविधी सांगितला जातो, ज्यामध्ये वैदिक मंत्र आणि पुत्तल विधीचा समावेश असतो, जेणेकरून अरिष्ट टळेल. पुनर्वसू नक्षत्र हे ज्योतिषशास्त्रातील 7वे नक्षत्र असून याचे स्वामी गुरु ग्रह आहे, तसेच देवता अदिती माता आहे. हे नक्षत्र म्हणजेच परत येणे, नूतनीकरण किंवा पुनर्स्थापना दर्शवते. यात जन्मलेले लोक उदार, बुद्धिमान, आध्यात्मिक आणि दयाळू स्वभावाचे असतात. परंतु मृत्यूसमयी हे त्रिपाद दोषकारक नक्षत्र असल्यामुळे शांती करणे आवश्यक असते. त्रिपाद शांती ही मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सूतक कालावधीनंतर साधारणपणे 11व्या किंवा 13व्या दिवशी करतात. 11व्या दिवशी करणे शक्य नसल्यास 13व्या किंवा सपिंडी श्राद्धाच्या पूर्वी करणे शुभ मानले जाते. या शांतिविधीमध्ये मंत्रोच्चार आणि होम हवन करून देवतांना प्रसन्न केले जाते, जेणेकरून नकारात्मक शक्तींचा प्रभाव दूर होतो. व्यक्तीच्या मृत्यूसमयी 10 देताना संकट निवारण्यासाठी पुत्तलविधी करावा. पुत्तलविधीमध्ये पिठाची 3 पुतळे करून त्यांचे शवासह दहन करावे. जर का त्यावेळी आपल्याला पंचांग बघता आले नाही तर 10व्याच्या दिवशी अस्थीसोबत 3 पुतळे दहन करावेत. गणेश पूजन, नवग्रह पूजन, नक्षत्र देवतेचे पूजन तसेच नांदी श्राद्धादी विधी करावा. तसेच होमहवन विधी करून होमहवनामध्ये त्या नक्षत्राच्या नावाने किंवा नक्षत्र देवतेच्या नावाने विशिष्ट आहुती दान कराव्यात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बंधनात् मृत्युमुक्षी यमामृतात्. या मृत्युंजय मंत्राचा 21, 51, 108 किंवा 1008 याप्रमाणे जप करून आहुती दान कराव्यात. तसेच मृत्युंजय उपासना करावी, ज्यामुळे आपल्या परिवाराला सुख, शांती, समृद्धी, समाधान लाभते. शांती मंत्र जप करावा. शुद्धीकरण, संकल्प, गणेश पूजन, नवग्रह पूजन, नवग्रह देवता दान पूजन, मंत्रजाप तसेच आरती करावी. ओम पुनर्वसू नक्षत्राय नमः. आवाहनम इदं नमः अग्नीय इदं नमः स्वाहा. ओम पुनर्वसू नक्षत्राय नमः. आवाहनम इदं नमः अग्नीय इदं नमः स्वाहा. ओम पुनर्वसू नक्षत्राय नमः. आवाहनम इदं नमः अग्नीय इदं नमः स्वाहा. ओम पुनर्वसू नक्षत्राय नमः. आवाहनम इदं नमः अग्नीय इदं नमः स्वाहा. ओम पुनर्वसू नक्षत्राय नमः. आवाहनम इदं नमः अग्नीय इदं नमः स्वाहा. ओम पुनर्वसू नक्षत्राय नमः. आवाहनम इदं नमः अग्नीय इदं नमः स्वाहा. ओम पुनर्वसू नक्षत्राय नमः. आवाहनम इदं नमः अग्नीय इदं नमः स्वाहा.